सगळा उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को, आणि त्याला नाही उचलला. नागतेचं गजल खाणं, नागतेचं गजल खाणं, जिता जाता जमीन सर खाणं, खाणं छाती केला खाणं, शिवबाला तापच येऊन. कौतिक झालं आता काय निघाला मोठा गुरुत. त्याचं बरोबर पाडताय पाहणार काकच वाट्यात गटी वेळा चोरी त्याचे खायचं सोडा निघाली. काय नकली तेवढ मस्त केली आया रवीची आडी लिपी. कोण कोण ओळखणार. आता शिवबाचं काय खरं आहे. इकडे निजाम तिकडे मोगल पलीकडे इंग्रज चोर तो हेच बोलू लागला. राजसेन कबूल खाण्याला कसं ठेवतो काय राहिला चिंता पंत सरदार. पंत सरदार राजाला बोलता, राजा आपलं जीवन आहे आणि खाण्याची सेना आकार आहे, त्यासमोर आपला काय राहणं अवघड असेल. त्यामुळे आपण काही दिवसासाठी मध्ये लागले सगळे निघून जावे. त्याच्यावर ते राजमध्ये जाऊन शिवराज जीवन प्राप्त म्हणतात. काय बोलत राहावं आणि आमच्या पुत्र बनायला ते व्यक्त आणि मराठी मुलाची लग्न जवळ आलं नाही. अशा वाघिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो छावा, कधी मानव साडीला चावा, डोक्यात कधी काढा, हे तिचा गाणं सांगणार. प्रतापरावांनी सामने तिचं सांगावं खाण्याला हसत प्रयोग केला. दिवस चढला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खाणं. शिवाजीराजाच्या करावतीचे, शिवाजीराजाच्या करावतीचे, त्याचप्रमाणे जाणी बसवतीचे, त्याचप्रमाणे जाणी बसवतीचे. आणि कल्पना मुक्तीची, कल्पना मुक्तीची, कल्पना मुक्तीची. एक सुंदर शाळा बनवता. एक साधी शाळा बनवला, एक साधी शाळा बनवला, लक्ष्मण असे स्वामी आहेत. शिवाजी हमारे गले में चल आओ. खाना है अपन है पैसे, खाना है अपन है पैसे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. यानंतर होत असताना आपल्या खेड तालुक्यामध्ये या ठिकाणी आता शिव जन्मोत्सवाचा सोहळा अर्थात शिव जयंती सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना सन्माननीय सभापती आणि सर्वच टीम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करून खरं तर आज एक छोटासा कार्यकर्ता या ठिकाणी आमचे पत्रकार बंधू
सन्माननीय कुंडीभाऊजी पाचारणे यांचे चिरंजीव या निमित्ताने एक पोवाडा साकारणार आहे आणि तदनंतर माननीय सभापती महोदय या ठिकाणी आजच्या या शिवजयंती उत्सवाला शुभेच्छा देतील. मी प्रथमतः विनंती करेन त्या छोट्याशा शिवभक्ताला की आपण या ठिकाणी एक पुतळा, या पुतळ्याच्या आणि खऱ्या अर्थाने या समोरच्या बाजूला एक पोवाडा ती साकार करत आहे. मी त्याच्याकडे जाईल. मित्रा, तुझं नाव पहिलं सांग. यशराज कुंडे पाचारणे. यशराज कुंडीभाऊ पाचारणे. किती वेळ ते शिकतोस? 6 मध्ये. ठीक आहे, तुझं धाडस आम्ही पाहिलेलं आहे. आता सादरीकरण करायचे सभापती आणि सर्व टीम यांच्या समोर एक छानसा आता तू पोवाडा गातेस. सुरुवात कर. अरे एक नंबर दादा चालला. माझे उपसभापती आणि विद्यमान संचालक आशीर्वादांनी या ठिकाणी 500 रुपयाचं बक्षीस दिले. मस्त एकदम. तुझं नाव काय?